नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 31 जुलै आणि स्वागत आहे तुमचं फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 15मध्ये. चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं. तर बँक निफ्टीमध्ये हा होता एक रेजिस्टन्स झोन जो की आहे 57,300. तर लास्ट वीकमध्ये आपण डिस्कस केलं होतं की असेंडिंग ट्रायंगल आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न कसा ट्रेड करायचा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. मग इथे डिसेंडिंग ट्रायंगल फेलियरचा सेटअप इथे बनला होता आणि त्या सेम लॉजिकने मी लॉन्ग केलं होतं अराउंड इकडे. हे बघू शकता माझी ऑर्डर बुक. आपण 1 वाजून 4 मिनिटांनी लॉन्ग केलं होतं आणि शॉर्ट केलं होतं 57,300चा पुट ऑप्शन. आणि इकडे माझा स्टॉप लॉस होता अराउंड 100 पॉईंटचा. पण इथे गोष्ट अशी होती की इथून स्ट्रॉंग सेलिंग आली होती. मग मी ऑलरेडी प्लॅन केलं होतं की जर मला इथे कुठे तरी सेलर्स किक इन करताना दिसतील तर मी लगेच स्टॉप लॉस ट्रेल करेल आणि एक्झिट करेल. मग जशी इथे वीक कॅन्डल बनली 15 मिनिट्सची, मी तसं इथे एक्झिट करून दिलं आणि फर्स्ट ट्रेडमध्ये आपण बुक केलं होतं अराउंड 800 रुपयांचा प्रॉफिट. तर दुसरा ट्रेड मी घेतला होता अराउंड 2 वाजून 12 मिनिटांनी आय गेस. आपण बघूयात. सॉरी 2 वाजून 14 मिनिटांनी मी इथे शॉर्ट केलं होतं. याचं मी टेलिग्राम ग्रुपवर अपडेट देखील केलं होतं की इथून मला वाटते की प्राईस खाली जाऊ शकते. जर तुम्हाला लर्निंग हवी असेल बँक निफ्टीची तर तुम्ही हा ग्रुप जॉईन करू शकता. मग याच्यामागचं लॉजिक असं होतं की इथे तुम्ही बघू शकता की जे लोज आहेत म्हणजे कंटिन्युअसली हायर लोज बनत चाललेत आणि कंटिन्युअसली बायर्सला कुठेही स्टॉप लॉस गेलेला नाही आहे बायर्सचा. अशी एकही डाऊन मूव्ह आली नाही आहे, एकही फ्लिक आलेली नाही आहे. आणि आजचं देखील तुम्ही बघू शकता की या रेजिस्टन्स झोनवरून प्राईजने एक रेजिस्टन्स घेतला आहे आणि इथे स्ट्रॉंग सेलर्स प्रेझेंट आहे. ते आपण कन्क्लूड करू शकतो या 2 कॅन्डल्समधून. इथे दिसतंय की सेलर्स किती स्ट्रॉंग आहेत. मग मी एक्सपेक्ट करत होतो की ह्या बायर्सचा स्टॉप लॉस घेण्यासाठी प्राईस ॲटलिस्ट या स्विंगपर्यंत किंवा या स्विंगपर्यंत येऊ शकते आणि त्याच लॉजिकने मी शॉर्ट केलं होतं अराउंड. मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. मी शॉर्ट केलं होतं 2 वाजून 14 मिनिटांनी म्हणजेच इकडे आणि एक्झॅक्टली तेव्हाच मी टेलिग्राम ग्रुपवर अपडेट देखील केलं होतं. मग स्टॉप लॉस होता आपला कॅन्डल हायच्या वरती अराउंड 80 पॉईंट्सचा. मग या फ्लिकमध्ये खाली जेव्हा मला दिसले की प्राईस खाली यायला खूप स्ट्रगल करते आहे, पण ॲटलिस्ट इथे 1:1 आरचं झालं होतं आपलं. अराउंड 3-3.5 हजारचा इथे प्रॉफिट दिसत होता. मग मी ॲग्रेसिव्हली ट्रेल केलं कारण मार्केट क्लोजिंगचा देखील टाईम होता आणि परत स्टॉप लॉस घेण्यात काही मजा नव्हती. त्याच्यामुळे मी ॲग्रेसिव्हली ट्रेल केलं आणि आपण एक्झिट केले अराउंड 3 वाजता. तर आज आपण टोटल बुक केले 3,100 रुपयाचं प्रॉफिट. ही होती आजची चार्ट स्टोरी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, नवीन काही शिकायला मिळालं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा.